पवारांच्या एकत्र येण्याला कुठेतरी विरोध करणाऱ्या शिवसेनेची भूमिका आता थोडीशी मवाळ झाल्याचं सुद्धा पाहायला मिळतं आहे। तर दुसरीकडे इकडे पुण्यामध्ये दोन्ही पवारांचं ठरलंय, तर मुंबईमध्ये ठाकरेंनी सुद्धा आपलं पक्क केलेलं आहे। आपल्या ऐतिहासिक युतीची घोषणा करण्यासाठी राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शिवसेना आणि मनसे या दोघांनी 24 डिसेंबरचा दुपारी 12 वाजताचा मुहूर्त निश्चित केलेला आहे। उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली। मुंबई पुण्यासह जवळपास 7 महानगरपालिकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र येतील अशी माहिती मिळते। मुंबईतल्या वरळी परिसरातील हॉटेल ब्लू सी मध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा केली जाईल। शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांकडून आधीच जागावाटपाचा तिढा सोडवत जागावाटप पूर्ण केल्याचा दावाही संजय राऊतांनी केलाय। नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायत आणि पालिका निवडणुकांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला 2 अंकी आकडा सुद्धा गाठता आलेला नाहीये। त्यामुळे महापालिकांची आगामी निवडणूक ठाकरेंसाठी तितकीशी सोपी राहिलेली नाही अशी चर्चा आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून ठाकरे बंधूंच्या सुरू असलेल्या भेटीगाठींमुळे त्यांची युती होणार हे एक प्रकारे ओपन सिक्रेट बनलं होतं, पण त्याच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा होती। त्यामुळे उद्या तमाम महाराष्ट्राचं लक्ष लागलेली ऐतिहासिक घटना उद्या साकार होते। तर ठाकरे बंधू केवळ मुंबई महानगरपालिका नाही तर अन्य कोणकोणत्या महानगरपालिकांमध्ये एकत्र येणार आहेत त्याची माहिती आपण जाणून घेऊया। मुंबईमध्ये तर ठाकरे बंधूंची युती होतेच आहे, पण त्या पाठोपाठ मीरा भाईंदर, ठाणे, नवी मुंबई, MMRचा हा सगळा परिसर आहे। त्याच पाठोपाठ कल्याण, डोंबिवली, नाशिक आणि पुणे या शहरांमध्ये सुद्धा या पालिकांसाठी सुद्धा ठाकरे बंधूंची युती होणार असल्याचं स्पष्ट होत आहे। दरम्यान जे सहकारी पक्ष आहेत त्या सहकारी पक्षांनी या युतीचं एक प्रकारे स्वागत करताना काय म्हटलंय ते सुद्धा पाहूया। कौटुंबिक पातळीवरती एकत्र ज्या वेळेला आले होते त्याच वेळेला आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या, परंतु राजकीय दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर आमचे वैचारिक मतभेद देखील आम्ही पूर्णपणे स्पष्ट केलेले आहेत। लेट जरा हाईप होऊ दे ना। 2 भाऊ इतक्या वर्षांनी जर एकत्र लढत असतील तर मला वाटतं बाळासाहेबांना सगळ्यात मोठी आदरांजली आणि श्रद्धांजली हे दोघं एकत्र लढणे असेल। हे खूप आनंदाचा दिवस आहे आणि आपापसात आम्ही कसं ठाकरे बंधूंबरोबर आमचे काय करणार तो डायलॉग साईडला चालेल। पण महानगरपालिकेच्या निवडणुकींसाठी एकत्र येणाऱ्या ठाकरे बंधूंसमोर नेमकी आव्हानं कोणकोणती असतील त्याचा सुद्धा आढावा घेऊया। ठाकरे बंधूंसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे स्थानिक पदाधिकाऱ्यांना सोबत ठेवून बंडखोरी रोखण्याचं। त्याचबरोबर मराठी बहुल भागात अधिकाधिक मराठी मतदार हे दोन्ही पक्षांकडे वळवण्याचं। दलित आणि मुस्लिम मतदार सुद्धा मनसे आणि शिवसेनेच्या बाजूने वळवण्याचं मोठं आव्हान ठाकरेंसमोर असेल। त्याचबरोबर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या ज्या जागा आहेत त्या जागांवरती सुद्धा आपलं वर्चस्व सिद्ध करण्याचा ठाकरेंचा प्रयत्न असू शकतो। तर उत्तर भारतीय मतदार, राज ठाकरेंमुळे उत्तर भारतीय मतदार दुरावतील ही काँग्रेसलाही भीती होती। त्यामुळे काँग्रेसनं थोडंसं सुरक्षित अंतर या युतीपासून राखलेलं आहे। तेच उत्तर भारतीय मतदार मनसे आणि शिवसेनेकडे वळवण्याचं आव्हान अर्थातच ठाकरे बंधूंसमोर असेल। एकत्रित वचननामा जाहीर करत मतदारांपर्यंत तो पोहोचवणं ही सुद्धा कसरत ठाकरेंना साधावी लागणार आहे। दरम्यान ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरती किंवा उद्या त्यांच्या युतीची घोषणा होतीये त्याबद्दल सत्ताधारी पक्षांनी शिवसेना भाजपनं कशी टिप्पणी केली आहे जाणून घेऊया। युती नाही आहे, हे अंडरस्टँडिंगची झालेली युती आहे। स्वार्थासाठी काही काळापुरती झालेली ही युती आहे। हे लॉंग टर्म चालेल असा अशातला भाग नाही आहे। एकाकी पडलेल्या उभाटाला साथीदार कोणी मिळत नव्हतं म्हणून झालेली युती आहे। मामूंच्या नादी लागून यांची महाराष्ट्रामध्ये जी दारुण अवस्था झालेली आहे त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा त्यांच्या पक्षाला गळती लागले। त्यामुळे मामूंची टोळी एकत्र आली तर ह्याने काही फरक पडणार नाही। मुंबईकरांचा निर्णय हा पक्का आहे। आणि ठाकरे बंधू जर मुंबई महानगरपालिकेमध्ये एकत्रित लढवणार असतील तर काँग्रेस त्यांच्यासोबत नसेल अशी एक प्रकारे भूमिका गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं घेतली जात होती। पण आता या चर्चांना एक प्रकारे पूर्णविराम मिळाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यांच्याबरोबरच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळालेला आहे, पण मुंबईच्या बाहेर त्यांच्याने आमच्या बैठका आणि चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे। 4-5 महिने मोठा काळ होता, जुलै महिन्यापासूनचा तो आत्तापर्यंतचा। त्यामध्ये त्यांनी कधीही प्रयत्न त्या ठिकाणी केले नाही। ते जर केले असते तर कदाचित त्याच वेळेला आम्ही आमची भूमिका स्पष्ट करून सांगितली असती। आणि महाविकास आघाडी नको पासून ते आता महाविकास आघाडी हवी
असेपर्यंत त्यांचा तो प्रवास चाललाय, त्याला थोडासा उशीर झालाय असं माझं म्हणणं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.